हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हॉटेलसारखी स्वादिष्ट आणि झणझणीत चटकदार कोफ्ता करी जेव्हा आपण घरीच बनवू शकतो तर मग बाहेर जायचं कशाला. तर चला जास्त वेळ न घालवता थेट रेसिपीला सुरुवात करते. तर इथे मी मीडियम आकाराची छोटी एक लौकी घेतलेली आहे, म्हणजेच दुधी भोपळा म्हणतात त्याला. त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर त्याला किसणीवर किसून घ्यायचं आहे. आणि मैत्रिणींनो, कोफ्त्याची भाजी सर्वांनाच खूप आवडते, आवडीने खातात. आपण हॉटेलमध्ये सुद्धा गेलो की कोफ्ता करी जास्त ऑर्डर करतो. आणि अशा प्रकारे दुधी भोपळा किसून झालेला आहे. त्यानंतर त्याला पाण्यात टाकायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि स्वच्छ धुवून झालं की किसलेला भोपळा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. त्यात पाणी राहता कामा नये. जर पाणी राहिलं तर तुमचं बॅटर पातळ होऊ शकतं. आणि एकदम करकरीत पिळून झालं की एका भांड्यात काढून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद, चिमूटभर हिंग टाकायचं आहे. आणि 1 छोटी कटोरी बेसन टाकून घ्या. 1 टीस्पून आले लसणाची पेस्ट टाकायची आहे. नमक टाकायचं आहे स्वादानुसार. आणि अर्धी कटोरी टाकलेलं आहे यामध्ये तांदळाचं पीठ. थोडं ऑइल टाकून घ्या आणि कापलेला कोथिंबीर टाकून घ्या. आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक बटाटा उकडलेला किसून घ्यायचा आहे. बटाट्याने तुमच्या कोफ्त्याचा स्वाद एकदम भन्नाट होईल. आणि सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला. तर इकडे मी सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताला थोडंसं ऑइल लावायचं आहे आणि गोल गोल आकाराचे छान कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला. जे लोक नॉनव्हेज खात नाहीत ना, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. लौकीचे कोफ्ते टेस्टी पण असतात आणि हेल्दी पण असतात. तर अशा प्रकारे हाताला ऑइल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि तोपर्यंत इकडे तेल तापत ठेवलेलं आहे मी. आणि मीडियम टू लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत सारे कोफ्ते. त्याने काय होईल की कोफ्ते आतून बाहेरून व्यवस्थित तळले जातील. आणि गोल्डन ब्राऊन रंगावर सगळे कोफ्ते रेडी करून घ्यायचे आहेत. तर इकडे बघू शकता किती छान कलर आलेला आहे कोफ्त्यांना. आणि सगळे कोफ्ते रेडी करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला ग्रेव्हीसाठीची तयारी करायची आहे. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं. 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत. तेलामध्ये तळून घ्यायचे आहे कांदे. त्यानंतर त्यात टाकायचे आहे तुम्हाला 3 ते 4 काजू, 1 कापलेला टमाटर आणि खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. सगळे मसाले भाजून झाले की साईडला ठेवायचे थंड व्हायला. आणि हा मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला वाटून घ्यायचा आहे. आणि वाटते वेळी बेसिक खडे मसाले टाकलेले आहे, जसं शहा जिरं, 1 वेलची आणि दालचिनीचा तुकडा. आणि त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला त्यामध्ये 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट. जोपर्यंत मसाला गार होतो आहे तोपर्यंत मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मसाला पिसून झालेला आहे. त्याच पॅनमध्ये ऑइल गरम करून घ्यायचं आहे. मसाला परतून घ्यायचा आहे. आणि मसाला परतून झाला की त्यात टाकायचं आहे तुम्हाला 2 टीस्पून लाल तिखट, हळद टाकायचं आहे, नमक स्वादानुसार टाका. आणि कसुरी मेथी टाकून घ्या. आणि आवश्यकतेनुसार टाकायचं आहे ग्रेव्हीमध्ये पाणी. आणि ग्रेव्ही छान उकळली की गॅस मंद करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. आणि जे कोफ्ते आपण रेडी करून ठेवलेले ते सुद्धा त्यात टाकून घ्या. आणि छान भन्नाट अशा चवीचे कोफ्ते तुमचे रेडी झालेले आहेत. सो एन्जॉय करा.